स्टेज इंटरफेज ही काय आहे, लॉंगेस्ट स्टेज आपल्याला त्यामध्ये दिसते. यामध्ये आपण सांगतोय सेल ॲक्टिव्ह होते अँड प्रिपेअर होते, पुढे तिला कुठं जायचं आहे, सेल डिव्हिजनमध्ये जायचं आहे. मग आता बघू याच्यामध्ये काय चेंजेस होतात ते. मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहे सेल. सो फर्स्ट आपण सांगतोय G1 फेज. G1 म्हणजे आपण काय सांगतोय, गॅप फेज. फर्स्ट गॅप फेज, हिला आपण काय सांगतोय, फर्स्ट गॅप फेज. इथे आपल्याला डायग्राममध्ये दिसते आफ्टर दी सेल डिव्हिजन, इमिडिएटली आफ्टर दी सेल डिव्हिजन दी सेल अंडरगोज दी G1 फेज. सेल डिव्हिजन झाल्या, नवीन सेल तयार झाल्या की नवीन तयार झालेल्या सेल लगेच कुठे जातात, G1 फेजमध्ये जातात. G1 फेजमध्ये जातात म्हणजे काय, त्यांच्यामध्ये चेंजेस होणार आहे. मग काय चेंजेस होतात, मग ह्या नवीन सेलमध्ये आपण इथे बघूयात की ह्या ज्या काही डॉटर सेल आहेत, ह्या डॉटर सेलमध्ये काय होणार आहे, सायटोप्लाझ्मिक कंटेंट जो आहे तो त्यामध्ये RNA सिंथेसिस केलं जातं. मग कोणते कोणते RNA असणार आहे, tRNA, mRNA, rRNA. हे RNA त्याच्यामध्ये सिंथेसिस होणार, प्रोटीन सिंथेसिस होणार आणि सेल मेम्ब्रेन काय होणार आहे, तिथे सिंथेसिस केला जातो. मग आपण काय सांगतोय, सेलमध्ये ग्रोथ होती आहे. ही जी काही सेल आहे, नवीन तयार झालेल्या सेल आहे, या सेलमध्ये काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. RNA तयार झाला, प्रोटीन तयार झाले म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट वाढणार आहे, सेल मेम्ब्रेन तिथे काय होणार आहे, एक्सटेंड होणार आहे. मग ह्यामध्ये आपण सांगतोय G1 फेज और दिस इज द फर्स्ट गॅप फेज which takes place immediately after the cell division. The newly formed cell undergoes the changes. In this, it include synthesis of RNA. There are different types of RNA synthesis, mRNA, tRNA, rRNA. Then protein synthesis takes place. Cell membrane also synthesis. Next जी आपण सांगतोय आता, ह्यामध्ये सगळं सिंथेसिस झालं आहे. न्यूक्लियसमध्ये आपण काही चेंजेस बघितलेले नाही आहे. आता नेक्स्ट काही जे आपण स्टेज बघणार आहोत, एस फेज. एस मीन्स आपण सांगतोय सिंथेसिस फेज. एस मीन्स देर इज अ सिंथेसिस फेज. नाव ड्युरिंग दिस स्टेज देर इज अ रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस. आता काय होणार आहे, सायटोप्लाझ्मिक कंटेंट झाला, पण आता जो काही आपला न्यूक्लिओलस आहे त्याच्यामधला जो काही DNA आहे तो DNA डबल होतो. ठीक आहे. सो DNA बिकम डबल, रेप्लिकेट होतो आणि अलॉंग विथ देर इज अ फॉर्मेशन और सिंथेसिस ऑफ हिस्टोन प्रोटीन इज टेक्स प्लेस. आता हिस्टोन प्रोटीन म्हणजे आपण काय सांगतो, जो काही आपला DNA आहे, ह्या DNAच्या भोवती जो काही प्रोटीन असतो त्याला आपण म्हणतो हिस्टोन प्रोटीन. मग जर DNA डबल करायचा म्हणजे काय, हा हिस्टोन प्रोटीन पण काय झाला पाहिजे, तिथे सिंथेसिस झाला पाहिजे. सो इन दिस स्टेज, इन एस स्टेज किंवा एस फेज म्हणजे सिंथेसिस. मग काय सिंथेसिस होणार, देर इज अ replication of DNA takes place, means amount of DNA become double and along with there is a synthesis of histone protein is takes place. अगदी सोपं आहे. आता नेक्स्ट काय झालं आहे, इथे न्यूक्लियसमध्ये चेंजेस झाले, न्यूक्लियसमधला DNA कंटेंट डुप्लिकेट झालं. पुढे G2 फेज म्हणजे आपण काय सांगतोय, गॅप फेज, सेकंड गॅप फेज. आता ह्या सेकंड गॅप फेजमध्ये परत आपल्याला काय देणार आहे, न्यूक्लियस व्हॉल्यूम बिकम इन्क्रीजेस. ह्यामध्ये आता काय झालं आहे, न्यूक्लियसचा व्हॉल्यूम वाढलेला आहे. सो न्यूक्लियसचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला कारण की काय झालं आहे, DNA सिंथेसिस झालं आहे, हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस झाला, न्यूक्लियसची काय होणार आहे, साईज वाढणार आहे. अलॉंग विथ मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह मीन्स व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी टेक्स प्लेस विच आर इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन. आता ही फुल्ली ग्रोथ होणार आहे, ह्याच्यानंतर ही कुठे जाणार, परत डिव्हिजनमध्ये जाणार. मग त्यामुळे हा जो काही न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियस किंवा या सेलमध्ये ज्या पण काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी गरजेच्या आहे, पुढे जाऊन सेल डिव्हिजनसाठी ज्या ॲक्टिव्हिटी गरजेच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये होणार आहे. सो मेटाबॉलिकल ॲक्टिव्हिटी और मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी विच आर इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन आर टेक्स प्लेस. व्हेरियस टाईप ऑफ RNA which are essential for cell division also produce. Various type of protein essential for division are produced. सो यामध्ये आपण काय सांगतो, RNA सिंथेसिस होतात, प्रोटीन सिंथेसिस होतात,
कशासाठी की जे पुढे जाऊन सेल डिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. सो ह्याच्यामध्ये अजून एक आपण सांगतो ॲनिमल सेलमध्ये जो काही आपण सांगतोय सेंट्रिओल, स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल आपण बघितलेला आहे. हा सेंट्रिओल काय होतोय तिथे तयार होतो. सो दिस इज अबाउट द G1 फेज, S फेज अँड G2 फेज. G1 फेज म्हणजे आपण काय सांगतोय फर्स्ट गॅप फेज, सिंथेसिस फेज, सेकंड गॅप फेज. आता ह्याच्यासोबत अजून एक स्टेज आहे आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे, तिला आपण म्हणतो G0 फेज. G0 फेज आपल्याला इथेच दिसते, जी काही G1 फेज आहे तिच्याच जवळ आपल्याला G0 फेज दिसते. आता G0 फेज म्हणजे आपण काय सांगतो रेस्टिंग फेज आहे. यामध्ये सेलमध्ये कोणतेच चेंजेस होत नाही. फॉर एक्झाम्पल ही नवीन तयार झालेली सेल आहे, हिच्यामध्ये इथपर्यंत ग्रोथ झाली. आता ही कुठे गेली, सपोज G0 फेजमध्ये गेली. ही ॲज इट इज राहणार आहे, मीन्स परमनंट कॉन्स्टंट, तिच्यात चेंजेस होणार नाही, न्यूक्लियस वाढणार नाही, RNA सिंथेसिस म्हणजे परमनंट सेल जशी असते जिच्यात काहीच चेंजेस होणार नाही. एकदा तिची वाढ झाली, कंटेंट तयार झालं, आता ती ॲज इट इज राहणार. तसं आपण सांगतो की G0 फेज जी आहे ह्या फेजमध्ये सेलमध्ये कोणत्याच ॲक्टिव्हिटी होत नाही. सो इन दिस फेज सेल डज नॉट डिवाइड. पोस्ट मायटोटिक, पोस्ट म्हणजे काय, मायटोसिस झाल्यानंतरची स्टेज आपण सांगतो, रेस्टिंग स्टेज आपण त्याला सांगतोय. आता काही ज्या सेल आहेत त्या डिवाइड होत नाही, परमनंट असतात. म्हणजे आपण नर्व सेल एक्झाम्पल बघतोय आणि हार्ट सेल ज्या आहेत ह्या सेल काय असतात तिथे परमनंट असतात. सो G0 फेज ही आपण एक फेज सांगतो जी रेस्टिंग स्टेज आहे. सो दिस इज अबाउट द इंटरफेज. इंटरफेज म्हणजे आपण काय सांगतोय की ह्यामध्ये जी काही लाईफ सायकल आहे की इंटरफेज म्हणजे आपण काय सांगतो इट इज द स्टेज बिटवीन द टू सक्सेसिव्ह डिव्हिजन. दोन सक्सेसिव्ह डिव्हिजनमधली स्टेज आहे. इंटरफेजमध्ये आपल्याला 3 सब स्टेजेस दिसतात, G1 स्टेज, S फेज अँड G2 फेज. इंटरफेज ही लॉंगेस्ट फेज आहे. ह्यामध्ये मेटाबॉलिकल ॲक्टिव्ह किंवा सेल ही ॲक्टिव्ह असते आणि प्रिपेअर होते की जेणेकरून तिच्यामध्ये जे काही सेल डिव्हिजनसाठी कंटेंट पाहिजे ते कंटेंट काय झालं पाहिजे, तयार झालं पाहिजे. ह्यामध्ये आपण जे काही G1 फेज सांगतो म्हणजे आपण काय सांगतो फर्स्ट गॅप फेज. या फर्स्ट गॅप फेजमध्ये काय होणार आहे, द सेल आफ्टर दी सेल डिव्हिजन दी सेल इमिडिएटली एंटर इनटू दी G1 फेज. ह्यामध्ये RNA सिंथेसिस होतात, व्हेरियस टाईप ऑफ RNA सिंथेसिस होणार आहे, प्रोटीन सिंथेसिस होतात आणि सेल मेम्ब्रेन सिंथेसिस होतो. पुढे जाऊन काय होणार आहे, न्यूक्लियसमध्ये DNA रेप्लिकेट होतो आणि DNA कशामध्ये कवर असतो, हिस्टोन प्रोटीनमध्ये. मग जर DNA डबल झाला म्हणजे हिस्टोन प्रोटीन पण काय होणार तिथे तयार करावा लागणार. मग देर इज replication of DNA takes place, the number of DNA become doubles and along with there is a synthesis of histone protein is takes place. नेक्स्ट वन आपण त्यामध्ये सांगतोय G2 फेज. G2 फेज म्हणजे आपण काय सांगतोय सेकंड गॅप फेज. आता या सेकंड गॅप फेजमध्ये काय होणार आहे, न्यूक्लियसमधला DNA वाढला, क्रोमोझोम वाढले, हिस्टोन प्रोटीन म्हणजे न्यूक्लियसची साईज इन्क्रीज झाली आणि ह्याच्यानंतर ती डायरेक्ट सेल डिव्हिजनमध्ये जाणार आहे. म्हणून काय होणार आहे, देर इज अ सिंथेसिस ऑफ RNA which are essential for the M division or mitosis division are takes place. The synthesis of various proteins takes place. Then different metabolical activity are occur which are essential for division. All activity takes place within this stage and after that this cell become fully mature and ready to undergoes the division. आणि ह्याच्यानंतर सेल कुठे जाणार आहे, डिव्हिजनमध्ये जाणार आहे. ती डिव्हिजन म्हणजे आपण म्हणतोय M फेज. मग आता डिव्हिजनमध्ये जाणार म्हणजे M फेज आपण बघणार आहोत. M फेजमध्ये आपण काय सांगतोय की सेल डिवाइड होते मायटोसिस किंवा मिओसिसने. सो इथपर्यंत जे काय आपण बघितलं ही झाली सेल सायकल. ह्यामध्ये आपण सेलची डेफिनेशन बघितली. सेल सायकल म्हणजे काय, जे काही सिक्वेशनल इव्हेंट आहे ते काय होतात, रिपीट होतात, त्याला आपण काय म्हणतो सेल सायकल. सेल सायकलमध्ये इंटरफेज आणि M फेज आहे. इंटरफेजमध्ये आपण G1
एस अँड G2. G0 आपण रेस्टिंग स्टेज सांगतो की ज्यामध्ये सेलमध्ये कोणतेच चेंजेस होत नाही, कोणत्याच डिव्हिजन होत नाही, ती ॲज इट इज असते, रेस्टिंग स्टेजमध्ये असते, त्याला आपण म्हणतो G0 फेज. सो दिस इज अबाउट द